स्टार्ट. आजची डेट आहे 2 मे. ओके. सो क्वेश्चन असा आहे बघा, आपल्याला आता काय करायचं बघा, जे लार्जर अँगल होते ना, जे आपण फाइंड आउट केले नाही का बेसिक ट्रिग्नोमेट्रिक मेथड नाही, आता त्याच्याऐवजी आपल्याला आता आलेड अँगल फॉर्म्युले वापरायचे आहेत. सो आलेड अँगल फॉर्म्युले वापरून आपण काय करणार आहे ते फाइंड आउट करणार आहेत. ओके. सो क्वेश्चन असा आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. समजून घ्या सगळे क्वेश्चन्स, मी तुम्हाला मग काही होमवर्कसाठी पण देणार आहे. सो क्वेश्चन इज फाइंड द व्हॅल्यूज ऑफ त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे साइन 690. ठीक आहे, साइन 690. आता तुम्ही दोघी नवीन आहेत बघा, तुम्ही ते नोट्स वाचल्या का नाही मला माहीत नाही, मी नोट्स ग्रुपवर टाकलेल्या होत्या. लक्षात ठेवा की फर्स्ट सायकल जी कंप्लीट होती आहे, फर्स्ट सायकल कंप्लीट होती आहे 360 डिग्रीला, सेकंड सायकल कंप्लीट होती है 720 डिग्रीला, थर्ड सायकल कंप्लीट होती है 1080ला. ओके. 4 सायकल कंप्लीट होत आहेत 1440 डिग्रीला आणि 5 सायकल कंप्लीट होत आहेत 1800 डिग्रीला. म्हणजेच काय, जर मी असं जर आलो बघा ह्या क्वाड्रंट मेथडमध्ये, सो इथलचा अँगल तुम्हाला माहिती, हा असतो 0, हा असतो 90 डिग्री म्हणजेच π/2, हा असतो 180 म्हणजेच पाय, दिस इज अ 270 डिग्री म्हणजेच 3π/2, आणि इकडं काय असेल मग आता 2π म्हणजे किती 360. एक सायकल म्हणजे इथून इथपर्यंत मेजर केलं एक सायकल, याला म्हणतात एक सायकल झाली म्हणजे 360 डिग्री. परत एक राऊंड केला, ओके, म्हणजे 2 सायकल होतील म्हणजे किती 720. परत एक राऊंड केला की 3 सायकल होतील म्हणजेच अँगल किती आता 1080 आणि सो ऑन असे असतं ते. ओके. आता साइन 690 जो आहे बघा, तो तुम्हाला लिहिता कसा येईल हे बघा. 690 म्हणजे तो 720ला क्लोज आहे, म्हणजे सेकंड सायकलला तो क्लोज आहे. आता तुम्हाला तो आहे ना ब्रेक करून लिहिता आला पाहिजे. आलेड अँगल फॉर्म्युला वापरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस तीच आहे. सगळ्यात तुम्हाला अगोदर काय करायचं, त्याला ब्रेक करायचं आहे. ठीक आहे, मग तुम्ही ब्रेक कसं करणार त्याला, हे बघा 690 हा 720च्या क्लोज आहे, म्हणजेच मी 690ला असं लिहू करे 720 - 30. सांगा बरोबर आहे का. अच्छा, गुड. ते मग अशी कनेक्शन लॉस झालं होतं ना, त्यामुळं मे बी स्क्रीन ही झाली. आता दिसते का. हां, ओके ओके ओके. हां, ते कनेक्शन लॉस झाल्यामुळे ती स्क्रीन ही झाली मग अशी, मला नंतर विचारायचं विसरलो मी, सॉरी त्यासाठी. असं असलं काही तर लगेच सांगत जायचं नाही का, टेक्निकल काही इश्यू असेल तर. इथं बघा की साइन 690ला आपल्याला सॉल्व करायचं आहे बघा क्वेश्चन. इथं मी तुम्हाला काय सांगितलं की एक सायकल 360ला कंप्लीट होते, सेकंड सायकल 720, थर्ड सायकल 1080, 4 सायकल 1440, 5 सायकल 1800. इथं असे त्या सायकल मेन्शन केलेल्या आहेत, दिसतात ह्या. इथं 0 डिग्री, इथं 90, 180, 270, परत 360. आता परत काय होईल, आणखीन दुसरी सायकल जर कंप्लीट झाली तर अँगल किती झाला आता 720. परत अजून एक सायकल कंप्लीट होईल, अँगल किती होईल मग 1080. करेक्ट, येते लक्षामध्ये. सो जशी तुम्ही सायकल कंप्लीट करताय बघा, तसं ते 360 वाढत जातात. आता आपल्याला क्वेश्चन काय दिला होता, साइन 690 क्वेश्चन दिला होता. मी तुम्हाला काय विचारलं की या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर कळलं पाहिजे की तुम्हाला तो अँगल कसा ब्रेक करता येईल. मग 690 हा 720ला क्लोज आहे, मग मी त्या 690ला कसं लिहिलं, 690ला मी लिहिलं 720 - 30. इथपर्यंत कळलं का काय केलं मी. 690 जो अँगल होता ना, त्याला मी 720 - 30 दिलं, म्हणजेच तो 690 आहे. ओके. मग आता तुम्ही मला सांगा, आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत रे. 720 - 30 म्हणजे 720पेक्षा कमी, आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहोत, बरोबर. हा पहिला क्वाड्रंट असतो, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट. 690 हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल, चौथ्या क्वाड्रंटमध्ये येईल. आणि 720 म्हणजेच किती असतील रे व्हॅल्यू, 0, 360, 720. म्हणजे तुम्हाला सांगतो बघा 360, 720, म्हणजे ज्यावेळेस सायकल कंप्लीट होत आहेत ना, ते जर डिग्रीमध्ये जर तुमचे आले, म्हणजे 360 येऊ द्या, 720 येऊ द्या, 1080, ठीक आहे, अँड सो ऑन. सो त्याची व्हॅल्यू ऑलवेज 0 घ्यायची. किती घ्यायची, 0.
म्हणजे मग इथं मी झिरो घेतला म्हणजे कोण राहिला फक्त साईन मायनस 30, म्हणजे माझ्याकडे आलं निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे बघा निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले परवाच्या लेक्चरमध्ये. मग सांगा रे साईन मायनस 30 काय येईल? निगेटिव्ह अँगल फॉर्म्युल्यामध्ये फक्त कॉस आणि सेक पॉझिटिव्ह येतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. सो हा जो मायनस आहे तो बाहेर येईल, म्हणजे तो झाला मायनस साईन 30 बरोबर. आणि मायनस साईन 30ची व्हॅल्यू किती? 1/2. सो माझा आन्सर काय झाला? -1/2. समजलं कसं सॉल्व्ह झाला? सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की चेक करायचं त्या अँगलला कसं ब्रेक करता येईल. ब्रेक केल्यावरती तुम्हाला तिथं त्या क्वाड्रंटचा आलाड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये होतो. 720 हा अँगल होता एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह, म्हणून तो झिरो झाला डायरेक्ट. 720 म्हणजे 0. 360 आला असं तरी मी 0 घेतला असता. ठीक आहे. राहिला फक्त साईन मायनस 30 आणि साईन मायनस 30ची व्हॅल्यू किती आली? -1/2. ठीक आहे. पुढचं रे सेकंड एक्झाम्पल. साईन 495. साईन 495 मला सांगा रे 495 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? हे बघा इथं 360 कम्प्लीट होतात बरोबर. 90 ॲड करत जायचे. 360 + 90 किती होईल? 450. कळतंय सगळ्यांना? हे बघा रे 360 पेक्षा तो मोठा आहे ना, वाटलंच तर आपण काय करू अगोदर त्याला 360 मध्ये डिवाइड करू, म्हणजे 360 मध्ये किती ॲड केल्यावरती 495 आन्सर येईल माझं? 360 मध्ये मी किती ॲड करू की माझा आन्सर 495 येईल? थ्री 360 मध्ये मी अशी कोणती व्हॅल्यू ॲड करू की माझं आन्सर 495 आलं पाहिजे? 135 रे. ओके. मग 360 घेतला मी 0, हा झाला साईन 135. ओके. आता साईन 135 म्हणजे आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत? तर सेकंड क्वाड्रंटमध्ये आहोत. ओके. सेकंड क्वाड्रंटमध्ये 2 आलेड अँगल फॉर्म्युले. एक तर तुम्ही π/2 + θ वापरा किंवा π - θ वापरा. पाय म्हणजे 180. मी काय करतो एक्स ॲक्सिसचा वापरतो म्हणजे 180. आता मला सांगा 180 मधून किती मायनस केल्यावरती तुम्हाला 135 भेटेल? येस 180 मधून किती मायनस केले म्हणजे तुमचा आन्सर 135 राहील किंवा 135 येईल. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? 180 मधून जर मी 45 मायनस जर केले तर माझा आन्सर किती राहील? 135. अरे याला ॲडजस्ट करतो रे, याला ब्रेक करत असतो मी. ओके. आता हा झाला साईन 180 - 45 म्हणजेच कोणता फॉर्म्युला माहिती आहे का? साईन पाय मायनस थिटा. सांगा साईन पाय मायनस थिटाचा आन्सर काय असतं? कोणता ॲक्सिस यूज झाला? एक्स ॲक्सिस बरोबर. एक्स ॲक्सिस जर असेल तर साईनचा आन्सर साईनच, म्हणजे साईन थिटा. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो? पॉझिटिव्ह बरोबर. मग इथं काय येईल रे मग हा फॉर्म्युला वापरला तर? थिटा 45. आता हे बघा थिटाच्या जागेवरती कोण आलं इथं? थिटाच्या जागेवरती आलाय 45. मग याचा आन्सर काय लिहू रे? साईन 45. आणि साईन 45 किती असतो? 1/√2. हे झालं. यस हे झालं आन्सर. बोलत नाही राहू तुम्ही, बोलत चला. ठीक आहे. आन्सर जर तुम्हाला येत असेल तर सांगत चला. तिसरं cos 315 डिग्री. ओके. आता आपण असं करू की याला ब्रेक करताना ना एक म्हणजे असं ब्रेक करू की 360 पेक्षा मोठा आहे का छोटा आहे असं करू, आहे का नाही? मला सांगा रे cos 315 315 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या? 315 हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहील? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट की फोर्थ क्वाड्रंट? हे बघा इथं आहे. पहिला क्वाड्रंटमध्ये 0 to 90, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये 90 to 180, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये 180 to 270 आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये 270 to 360. म्हणून सांगा आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहू? बरोबर चौथ्या क्वाड्रंटमध्ये. मग चौथ्या क्वाड्रंटमध्ये आलाड अँगलचा फॉर्म्युला काय आहे?
चौथ्या क्वाड्रंटमध्ये आलाड अँगलचा फॉर्म्युला. येस येस, बोला बोला. चौथ्या क्वाड्रंटमध्ये आलाड अँगलचा फॉर्म्युला. चौथ्या क्वाड्रंटमध्ये आलाड अँगलचे माझ्याकडे 2 फॉर्म्युले आहेत. त्यापैकी मी वापरतो कॉस 360 मायनस. सांगा 360 मधून किती मायनस केल्यावरती माझा आन्सर 315 येईल? तर 45. बरोबर. हां, मी काय सांगत होतो मग, चौथ्या क्वाड्रंटमध्ये माझ्याकडं फॉर्म्युला काय आहे की कॉस 360 म्हणजे 2 पाय. कॉस 2 पाय मायनस थिटा हा काय असतो? कॉस थिटा असतो, कारण आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहोत. कॉस थिटा. आता इथं बघा, थिटाच्या जागेवरती आपल्यामध्ये आलं आहे कोण? 45. तुम्हाला सांगा कॉस 360 मायनस 45चा आन्सर काय येईल? कॉस 45. आणि कॉस 45 किती असतो? 1/√2. 1/√2 इज द आन्सर. कळतंय का रे समृद्धी? त्यानंतर अमृता, काय करतोय आपण? तुम्ही आलाड अँगलचे फॉर्म्युले व्यवस्थित बघितलेच नाही असं वाटतंय मला. म्हणजे आता ते जर बघितले तर मग जास्त डिफिकल्ट नाही जाणार. ठीक आहे, तुम्हाला ब्रेक करता आलं पाहिजे रे अँगल. 315 आहे ना, हा मग 315 चौथ्या क्वाड्रंटमध्ये. मग चौथ्या क्वाड्रंट मी जनरली काय करतो, एक्स ॲक्सिसचेच फॉर्म्युले वापरतो. त्याच्यामुळं काय होतं की माझी ट्रिग्नोमेट्री चेंज होत नाही. कॉसचा आन्सर कॉसच राहील. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे ना, आणि थिटाच्या जागेवरती कोण आला? इथं 45 आला. मग कॉस 45 कोण? 1/√2. हे झालं माझा आन्सर. ठीक आहे. चौथा आता ट्राय करा बरं करे. कॉस 600. कॉस 600 आता हा 360 पेक्षा मोठा आहे आणि 720ला तो क्लोज आहे. 720 का? कारण सेकंड सायकल आपली कम्प्लीट होती 720ला. मला तुम्ही कॅल्क्युलेशन करून सांगा, 720 मधून मी किती मायनस करू की माझा आन्सर 600 येईल? 720 मधून किती मायनस केले की माझा आन्सर 600 येईल? 120. करेक्ट, 120. असे आन्सर सांगत चालायचे, 120. ओके. आता 720 म्हणजे कोण? झिरोच. म्हणजे राहिलं कोण? कॉस मायनस 120. बरोबर आहे. आणि कॉस मायनस थिटा काय असतो? कॉस थिटा. म्हणजे इथं काय झालं आपल्याकडं? कॉस 120 आला आता. बरोबर. इथं फॉर्म्युला कोणता अप्लाय झाला? कॉस मायनस थिटावाला. मग कॉस 120 मला सांगा आता 120 कोणत्या क्वाड्रंटमध्ये रे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या का चौथ्या? दुसऱ्या. दुसऱ्या. मग दुसऱ्या क्वाड्रंटचा आलाड अँगलचा फॉर्म्युला काय आहे? एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड जर मला घ्यायचा असेल तर पाय मायनस थिटा. हां, कॉस पाय पाय म्हणजे 180. पाय मायनस थिटा काय असतं मग याचा आन्सर? कॉसचा आन्सर कॉस येईल, कॉस थिटा. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत? आपण आहोत सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोस एक पॉझिटिव्ह, हा कॉस आहे. हा तुम्हाला कसा घ्यावा लागेल? निगेटिव्ह. हां, हा घ्यावा लागेल तुम्हाला निगेटिव्ह. ठीक आहे ना. मग इथं काय येईल बघा, कॉस 120ला आपण ब्रेक करतोय ना. पाय म्हणजे 180. 180 मधून किती मायनस केल्यावर तुम्हाला 120 भेटेल रे? 180 मधून किती मायनस केल्यावरती तुम्हाला 120 भेटेल? इथे 120 आहे ना. 60. म्हणजेच थिटाच्या जागेवरती कोण आलं? 180. 60. थिटाच्या जागेवर कोण आलं? 60 आला. बरोबर. आन्सर काय होतं माझं? मायनस कॉस थिटा. मग इथं काय लिहू? मायनस कॉस 60. सांगा कॉस 60 किती असतो? कॉस 60 असतो 1/2. हे झाला आन्सर. सोपं आहे का नाही? नेक्स्ट tan 2 to 5. tan 225. सांगा 225 कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहेत रे? 225. येस, एनीवन? फोर्थ क्वाड्रंट.
मी परत दाखवतो बघा तुम्हाला क्वाड्रंट. 0 पासून 90 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, 90 टू 180 सेकंड क्वाड्रंट, 180 टू 270 थर्ड क्वाड्रंट आणि 270 टू 360 फोर्थ क्वाड्रंट. आता परत सांगा, आपल्याकडे 225 आहे. थर्ड क्वाड्रंट येस, थर्ड क्वाड्रंटमध्ये आपण. मग थर्ड क्वाड्रंटसाठी आलाड अँगलचा फॉर्म्युला काय आहे? टॅन पाय प्लस थिटा. एक्स ॲक्सिसचे सांगायचे शक्यतो. ओके, सो टॅनचं टॅन राहील एक्स ॲक्सिसमध्ये, बरोबर. आणि आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन काय असतो तर पॉझिटिव्ह असतो. सो पॉझिटिव्ह आन्सर राहील माझं. मग आता 225 पायच्या जागेवरती मला यायचा 180. मग 180मध्ये किती ॲड मी जर केले तर माझा आन्सर 225 येईल रे. 180मध्ये मी किती ॲड करू नंबर, मग माझा आन्सर 225 येईल. बोला. फोर्टी फाईव्ह, बरोबर. 180मध्ये किती ॲड करायचे? 45 ॲड करायचे, तर माझा आन्सर 225 येईल. आता मला सांगा थिटाच्या जागेवरती कोण आलं? थिटा 45. आन्सर मग कळलं काय होतं? टॅन पाय प्लस थिटाचा आन्सर होतं टॅन थिटा. म्हणजे माझं याचा आन्सर काय येईल मग? टॅन थिटा. थिटा आहे 45. सांगा टॅन 45 किती रे? 1. हे झालं माझा फायनल आन्सर. कळलं का सगळ्यांना कसं केलंय? कळलं असेल तर लाईक करा. गुड समृद्धी. अजून अमृता नाही कळलं वाटतं. कळलंय, अच्छा. चलो नेक्स्ट आते हैं. आता आहे सेक 240. सगळ्यात पहिला माझा क्वेश्चन तोच, कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल आपण? सेक 240 थर्ड क्वाड्रंट. हां, थर्ड क्वाड्रंट. गुड. थर्ड क्वाड्रंटसाठी आलाड अँगलचा फॉर्म्युला काय लिहू मी? तर सेक पाय प्लस थिटा. काय असतो आन्सर? सेकचं सेक. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह हा सेक आहे, सो मायनस, बरोबर. मग आता इथं पायच्या जागेवरती मला काय लिहायचा? पाय म्हणजे डिग्रीमध्ये 180, सो 180. मग 180मध्ये मी किती ॲड जर मी केले तर माझा आन्सर 240 येईल. बरोबर. असे क्विक आन्सर यायला पाहिजे बघा. 60, बरोबर. आता सांगा थिटाच्या जागेवरती आलाय कोण? 60. मग बघा सेक पाय प्लस थिटाचा आन्सर काय होतं? मायनस सेक थिटा. म्हणजे माझं आन्सर काय येईल? मायनस सेक. थिटा जागेवरती कोण आहे? 60. मायनस. सांगा सेक 60 किती रे? हां, बरोबर सांगता. किती मोठ्याने बघ? 2. येस, सो -2 इज द आन्सर. ओके, कळतंय का नाही? गुड. नंबर 7, कोसेक 780. कोसेक 780 डिग्री. ओके, आता याला मला फाइंड आउट करायचं आहे. कोसेक 780. आता हे बघा, हा 720 पेक्षा मोठा आहे, बरोबर. मी याला असं लिहू का रे मग? कोसेक 720 मध्ये किती ॲड केल्यावरती मला 780 भेटतील रे? 60, बरोबर. सोपा निघाला बघा प्रॉब्लेम. 720 म्हणजे 0, म्हणजे राहिला कोण? कोसेक 60 राहिला फक्त. आणि हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोणताही आलाड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा नाही आहे की नाही? कोसेक 60. सांगा कोसेक 60 किती असतो? सांगा. 2/√3. बरोबर अमृता. 2/√3. दिस इज द आन्सर. कोसेक 780. करेक्ट. नंबर 8, tan -690. सगळ्यात अगोदर काय करायचं? निगेटिव्ह अँगलचा फॉर्म्युला वापरायचा, बरोबर.
टॅन मायनस 690 निगेटिव्ह अँगलचा फॉर्म्युला वापरायचा जर असेल मला, तर मला सांगा टॅन मायनस थिटा काय असतो रे? टॅन मायनस थिटा. पण ठीक आहे, चला थोडंसं पाठीमागे येतो. मी तुम्हाला निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले सेपरेटच लिहून देतो आपल्या त्या आलेल्या अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके, इथं आपल्या ज्या नोट्स आहे ना, त्या नोट्समध्येच मी ॲड करतो. ह्या नोट्स मी तुम्हाला शेअर करून देणारच आहे. सो असं येईल. आता हे येलो नको घ्यायला, हा घेतो. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले लक्षात ठेवा याला बच्चा पार्टी. सो काय येतं बघा, साईन मायनस थिटा हा असतो मायनस साईन थिटा. हे का निगेटिव्ह होतात? कारण आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये असतो रे. कॉस मायनस थिटा, कॉस थिटा, टॅन मायनस थिटा मायनस टॅन थिटा. ठीक आहे. आता साईनचा रेसिप्रोकल कोण? कोसेक. कोसेक मायनस थिटा मायनस कोसेक थिटा. कॉसचा रेसिप्रोकल सेक, सेक मायनस थिटा सेक थिटा. सो लक्षात ठेवा फक्त एवढेच दोन फॉर्म्युले आहे, कॉस मायनस थिटा आणि सेक मायनस थिटा. ह्या दोघांचाच आन्सर पॉझिटिव्ह येतं. ओके, बाकी सगळ्यांचं आन्सर निगेटिव्ह. म्हणजेच काय होतं आहे, मायनस त्या ट्रिग्नॉमेट्रीला मल्टिप्लाय होत असतो. हे आपले निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले आहे. ओके, बघितले. आता मी परत येतो आपल्या क्वेश्चनवरती. आपला क्वेश्चन आहे मग टॅन मायनस 690 म्हणजे टॅन मायनस थिटा. आन्सर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. मायनस टॅन 690 आला हा. आता परत 690 रे, मायनसला तसंच बाहेर ठेवायचं ब्रॅकेटच्या. आता मग 690 म्हणजेच काय, तुम्ही 720च्या क्लोज आहेत. मग मला सांगा 720 मधून किती मायनस केल्यावर 690 भेटतील? सिक्स 90 न रे. मग 720 मधून 30, हा 30 बरोबर. 720 मधून 30 जर मी मायनस केला तर मला काय भेटतील? मायनस 690. परत टॅन 720 म्हणजे किती? 0. 0 म्हणजे नाही राहायचा डायरेक्ट तो. पुढं कोण आहे मग? मायनस मायनस 30 डिग्री. परत काय आलं बघा रे आतमध्ये? टॅन मायनस थिटा काय असतो? इथं मायनस आला ना परत. टॅन मायनस थिटा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? हा, मायनस टॅन थिटा. मग आता ह्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस, इथं मायनस, मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस टॅन थिटा लिहिला बघा मी तिथं. थिटाच्या जागेवरती काय लिहायचं आहे तुम्हाला? 30 येतो, 30. मग आता सांगा टॅन 30 किती असतो? 1/√3 बरोबर. दिस इज द आन्सर ऑफ टॅन मायनस 690. ओके, टॅन मायनस 690 इज 1/√3. हे झाला आन्सर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन राहता सेक मायनस 855. ओके, सेक मायनस थिटा काय असतो रे? मायनस सेक थिटा का प्लस सेक थिटा? प्लस सेक थिटा बरोबर. म्हणजे इथं काय लिहू मी? सेक 855 डिग्री बरोबर. आता 855 आहे बघा. 855 म्हणजे काय? 720 पेक्षा मोठा नंबर आहे. मग 720 मध्ये मी किती ऍड करू की माझा आन्सर 855 येईल? 720 मध्ये असा कोणता नंबर मी ऍड केला की आन्सर माझं 855 येईल, 855? 135. गुड. ओके, आणि 720 किती असतो? 0. मग इथं काय लिहू डायरेक्ट मी?
135. 130. बरोबर. आता मला सांगा 135 म्हणजे 135 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ? Second quadrant. सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंटचा आधार अँगलचा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस यूज होतोय पाय प्लस थिटा का पाय मायनस थिटा? Sec सेक pi plus 2. मायनस मायनस सेकंड क्वाड्रंटमध्ये Pi मायनस ना? plus अरे मायनस ना, सेक पाय मायनस थिटा ना का? सेकंड क्वाड्रंटमध्ये पाय मायनस थिटा का पाय प्लस थिटा? सांगा मला चला. पाय मायनस थिटा का पाय प्लस? पाय मायनस. pi minus. यस. मग याचा आन्सर काय येईल? Coming. Step मायनस सेक थिटा. याचा आन्सर काय राहील? मायनस सेक थिटा. बरोबर. मग हे बघा आता सेक पाय मायनस थिटा इज इक्वल टू काय इथं? मायनस सेक थिटा आला. आता मला सांगा रे थिटाच्या जागेवरती कोण आलंय? म्हणजे आणायचं आहे मला अजून, आहे की नाही? मग सेक 135 पाय म्हणजे कोण? 180. 180 मधून किती मायनस केल्यावरती तुम्हाला 135 भेटणार आहे? बोला. 180 डिग्री मधून किती मायनस केले? यस यस, किती? 45. 45. आता सांगा थिटाच्या जागेवरती आलंय कोण? 45. 45 डिग्री. बरोबर. 45 आला थिटाच्या प्लेसवरती. मग तुम्ही इथं फॉर्म्युला लिहिलाय बघा. काय लिहिलाय फॉर्म्युला तुम्ही? सेक पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस सेक थिटा. कारण तुम्ही सेकंड क्वाड्रंटमध्ये आहात. बरोबर. मग माझं इथं आन्सर काय होईल? मायनस सेक थिटा. थिटा कोण आहे? 45. सांगा मला सेक 45 किती? Under 2. √2. हे झालं आन्सर. गुड. समजला का रे क्वेश्चन? समजला असेल तर लाईक करा. ओके ठीक आहे. घेऊ का पुढचा मग? चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट आहे कॉट -1110 डिग्री. अरे बाबू 1110 आहे आता रे. मला सांगा 1110 कोणाच्या क्लोज आहे रे? कोणत्या सायकलच्या? मी परत लिहितो बघा इथं. पहिली सायकल आपली कंप्लीट होती आहे 360 डिग्रीला. सेकंड सायकल आपली कंप्लीट होती आहे 720 डिग्रीला. थर्ड सायकल आपली कंप्लीट होत आहे 1080ला. फोर्थ सायकल कंप्लीट होती आहे आपली 1440 डिग्रीला. आणि फिफ्थ सायकल आपली कंप्लीट कुठे होत असती आहे? फिफ्थ सायकल आपली कंप्लीट होत असती आहे 1800 डिग्रीला. मला सांगा मग आपण कोणत्या सायकलच्या क्लोज आहोत? थर्ड सायकलच्या. बरोबर. 1080. बरोबर. मग असं वापरता आलं पाहिजे बघा. आपल्याला कळलं पाहिजे. अगोदर मी निगेटिव्ह अँगलचा फॉर्म्युला वापरणार आहे. कॉट मायनस थिटा काय असतो? मायनस कॉट थिटा. सो मायनस आला बाहेर, आतमध्ये राहिला 1110 डिग्री. ठीक आहे. मग इथं मायनस साईन दिला, हा मायनस. ओके. कॉट कोणाच्या जवळ आहे आपण? 1080. मग मला सांगा 1080 मध्ये किती ॲड केल्यावर तुम्हाला 1110 भेटेल? 1110 आहे ना तो. 1080 मध्ये किती ॲड केले तर मला आन्सर 1110 भेटेल? बोला. एस एनी वन. मला बेरीज वजाबाकी जमतं. किती? फक्त 30 रे. 30 करा ॲड तुम्ही. 1080 मध्ये 30 ॲड करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल 1110. ओके. आणि आपल्याला माहिती आहे आता मायनस कॉट 1080ला सायकल कंप्लीट होती आहे. सो तो काय घ्यायचा असतो? 0. बरोबर. तो 0 घेतला तर हे झालं 30. म्हणजे फक्त कोण राहिला ब्रॅकेटमध्ये? कॉट 30. सांगा रे कॉट 30ची व्हॅल्यू. येस बोला. √3. मायनस, ह्या मायनस ह्या त्यामुळे मायनस. आणि कॉट 30 किती असतो? √3. हे झालं आन्सर. ओके ठीक आहे. तुम्हाला समजतंय बघा, तुम्हाला येतंय, पण फक्त तुम्ही काय होतंय बोलत नाही पटापटा. असं कन्फ्युजन नाही करून घ्यायचं स्वतःचं. काय येईल ते सांगायचं, चूक किंवा बरोबर. मी आहे तिथं करेक्शन करण्यासाठी, आहे का नाही? ओके. चला शेवटचा प्रॉब्लेम घेऊया आणि मग थांबूया.
पुढचा क्वेश्चन आहे कॉट -945. कॉट -945 डिग्री. परत बघा कॉट मायनस थिटा मायनस कॉट थिटा काय झाला हा मायनस कॉट 945 झाला बरोबर. आता इथं सायकल लिहिलेलं आहेत बघा. मला सांगा रे 945 कोणाला क्लोज आहे? 360 720 1080 कोणाला? सेकंड सायकल. ठीक आहे सेकंड सायकल तर सेकंड सायकल आपण सेकंड सायकल घेऊया. म्हणजेच मायनस कॉट सेकंड सायकल कम्प्लीट कितीला होती आहे 720ला. तर मला क्विक कॅल्क्युलेशन करून सांगा 720 मध्ये किती ॲड जर मी केले म्हणजे असा कोणता नंबर आहे तो जर मी 720 मध्ये जर ॲड केला तर मला फायनल आन्सर 945 भेटेल. हे कसं करतात माहिती करेल मी जर तुम्हाला असं विचारतो ना तर फायनल आन्सर काय यायला पाहिजे? फायनल आन्सर यायला पाहिजे 945. कोणामध्ये ॲड करताय तुम्ही 720 मध्ये. मग 945 मधून 720 वजा करा. 225. हां असं करायची पटापटा कॅल्क्युलेशन. 225. जर मी 720 मध्ये 225 जर ॲड केलं तर मला काय भेटेल 945. 720 म्हणजे काय असतो रे? 0 म्हणजे कोण राहिला फक्त 225 राहिला. आता मला सांगा 225 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या का चौथ्या? यस कोणता क्वाड्रंट? मला ऐकू नाही आलं. 225 कोणता क्वाड्रंट? तिसरा क्वाड्रंट रे. थर्ड मध्ये येतो ना 180 ते 270 मध्ये. सो थर्ड क्वाड्रंटचा आलेला अँगलचा फॉर्म्युला काय? जर मला एक्स ॲक्सिस सोबत घ्यायचा असेल तर कॉट पाय प्लस थिटा. कॉटचा आन्सर कॉट. आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहोत. सो तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कॉट काय असतो? पॉझिटिव्ह. मग 225 मला कसा लिहायचा मग? पाय म्हणजे 180. 180 मध्ये किती ॲड केल्यावर तुम्हाला 225 भेटेल रे? बोला. 45 बरोबर. प्रियंका वेलकम. नवीन मेंबर जॉईन झाले बघा प्रियंका म्हणून. प्रियंका पालवे. कुठून जॉईन झाले प्रियंका? गाव आपलं? हां नगर. नगरवरूनच का? अच्छा अच्छा हो. ओके ओके ठीक. हां आता थिटाच्या जागेवरती कोणाला आहे बघा 55. 45 बरोबर. हे होईल मायनस कॉट. ओके ना हा मायनस कोण आहे? याचा मायनस आहे बरं का रे. तुम्ही म्हणता सर मायनस तर नाही आन्सर. ओके हा मायनस आणि कॉट 45. सांगा कॉट 45 किती? 1 हे झालं आपलं आन्सर -1. ठीक आहे. सो आपण एक 10-12 क्वेश्चन्स घेतले बघा आत्ता. हे परत ट्राय करा. मी तुम्हाला नोट शेअर करणारच आहे. ठीक आहे व्यवस्थित करा ट्राय. उद्या आपलं लेक्चर उद्या रविवार उद्या सुट्टी राहील. ज्यांना पेपर द्यायचा आहे बघा ते अकॅडमीला येऊन पेपर देऊ शकतात. फाउंडेशनचा ऑनलाईन ऑप्शन नाही पेपर देण्यासाठी. सो तुम्ही जर तुम्हाला झालं पॉसिबल तर तुम्ही पेपर देण्यासाठी मॉर्निंग 8 ते 10 ह्या टायमिंगमध्ये येऊ शकता. ठीक आहे पेपर देण्यासाठी. समृद्धी अमृताला नाही जमायचं शक्यतो. अमृता गावाकडे आहे. समृद्धी तुम्ही कुठे आहे? नगरमध्ये असेल तर तुम्ही येऊ शकता बघा पेपर द्यायला. प्रियंका तर आहे बघा तुमच्या मनावरती. ठीक आहे मग सोमवारी आपण याच्या पुढचा टॉपिक बघू.